लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. ऑल इंडिया संविधान आर्मीतर्फे 9 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंद. नाशिक व जळगाव रेल्वे स्थानकांवर तिरंगा आक्रोश, रेल रोको आंदोलन. जगनभाई सोनवणे. बातमी नाशिक येथून. ऑल इंडिया संविधान आर्मी व समविचारी 10 संघटनांच्या वतीने सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक व जळगाव येथील रेल्वे स्थानकांवर तिरंगा आक्रोश, रेल रोको आंदोलन करण्यात येणार असून संविधान प्रेमींनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ऑल इंडिया संविधान आर्मीचे संस्थापक जगनभाई सोनवणे यांनी केले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जननायक अजितदादा पवार यांच्या विमान प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या बहुजन न्यायाधीशांच्या समितीद्वारे उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे अशी प्रमुख मागणी आहे. तसेच भुसावळ तालुक्यातील साक्री येथे लेवा पाटील समाजाच्या 2 अल्पवयीन मुलींची विहिरीत ढकलून हत्या करण्यात आली असून या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या हत्याकांडाची सीबीआय चौकशी करण्यात यावी व आरोपींना कठोर शासन झालेच पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी न्यायालयात खटला चालवण्यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी घेऊन पीडितांना न्याय द्यावा, तसेच आरोपींना जामीन देऊ नये अशी मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय पीडितांच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत, मुलींच्या वडिलांना शासकीय नोकरी तसेच घरकुल देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे मांडण्यात आली आहे. तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, मुख्यमंत्री यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारावा, तसेच अधिकारी माधवी जाधव यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशा विविध मागण्या संबंधित विभागाकडे सादर करण्यात आल्या आहेत. आज ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध 10 संघटनांच्या वतीने भुसावळ येथील केंद्रीय संविधान भवन राष्ट्रीय कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आणि आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मी महत्त्वपूर्ण घोषणा, या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची घोषणा, संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष ज्या बाबीकडे आहे ती बाब मी आज तुमच्यासमोर या ठिकाणी आणतो आहे. अत्यंत गंभीर विषय आहे. जे प्लेन क्रॅशमध्ये आमचे लोकनायक, महानायक अजितदादा पवार साहेब, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री यांची जे एक प्रकारचा जो अपघात झाला आहे, हा अपघात आहे की घातपात आहे, की त्या ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आला, की त्या ठिकाणी जे आहे की त्यांची हत्या करण्यात आली, की या सर्व प्रश्नांची जी आहे दिवसेंदिवस काही आमदार, काही खासदार अशा पद्धतीचे वक्तव्य करत आहे. सर्वसामान्य जनता ही अशा पद्धतीची वक्तव्य या ठिकाणी करते आहे आणि सर्व जनतेला या ठिकाणी याच्यामध्ये नेमकं सत्य काय आहे, ब्लॅक बॉक्स भेटला आणि ब्लॅक बॉक्स भेटल्यानंतर देखील या ठिकाणी जी आहे की त्या पद्धतीने युद्ध पातळीवरती हे सर्व जनतेपर्यंत आलं पाहिजे होते, त्या पद्धतीने आलेलं नाही आहे. सगळं उघड झालं पाहिजे. दूध का दूध, पाणी का पाणी झालं पाहिजे. यासाठी या संपूर्ण घटनेची सुप्रीम कोर्टाच्या रिटायर बहुजन जे जजेस आहेत त्यांची कमिटी बनवून या ठिकाणी जे या संपूर्ण घटनेचं सत्य जनता वाट बघते त्यांच्यासमोर आलं पाहिजे, ही एक मागणी. दुसऱ्या क्रमांकाची मागणी, भुसावळ तालुक्यातील 2 शाळकरी मुली ज्या अल्पवयीन होत्या, जे लेवा पाटीदार समाजाच्या होत्या, त्यांची या ठिकाणी माथे फिरू शैतानाने जी विहिरीत ढकलून हत्या केली, त्या संदर्भात सीबीआय चौकशी झाली पाहिजे. त्या पीडित कुटुंबाला 50 लाख रुपये मिळाले पाहिजे, नोकरी मिळाली पाहिजे. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणामध्ये उज्ज्वलजी निकम, त्याचबरोबर या ठिकाणी या संपूर्ण जे घटनेतील आरोपी आहे त्यांना फाशी झाली पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालून मेहरबान कोर्टाने या ठिकाणी त्यांना जामीन देऊ नये आणि शिक्षा झाली पाहिजे. त्याचबरोबर तिसरी मागणी, 26 नोव्हेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950ला या देशातील 140 कोटी जनतेला भारतीय संविधान बहाल केलं. संविधान दिन आहे 26 नोव्हेंबर आणि 26 जानेवारी या ठिकाणी जे आहे 1950 हे इम्प्लिमेंट दिवस आहे, अंमलबजावणी दिवस, संविधान अंमलबजावणी दिवस 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिवस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले पोटचे 5 मुलं या ठिकाणी त्यांची कुर्बानी दिली, त्यांची 5 मुलं मेली, तरी त्यांनी 140 कोटी जनतेला मताचा अधिकार दिला. SC ST OBC
आणि संपूर्ण या समाजाला आरक्षण दिलं. एवढंच नाही, ज्या ओबीसींचं आरक्षण घेऊन आमचे सन्माननीय गिरीश महाजन या ठिकाणी मंत्री झाले, सन्माननीय झाले, सन्माननीय पदावर गेले, आणि तरी देखील बाबासाहेब आंबेडकरांचं एवढं मोठं योगदान. बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा गांधीजींनी फक्त चले जाओ 1945ला भारतात घोषणा केली, ब्रिटिश चले जाओ, देश छोडो. बाबासाहेब आंबेडकरांनी 1932ला लंडनमध्ये त्यांच्या घरामध्ये जाऊन या ठिकाणी सांगितलं की ब्रिटिश भारत छोड़ो. एवढा मोठा देशभक्त. अरे गली में तो कोई भी डिमांड करता है कि भारत छोड़ो, मगर उनके छाती पर जाके लंदन में इतनी बड़ी बात करने वाला, आई एम फर्स्ट इंडियन, आई एम लास्ट इंडियन, अशी देशभक्तीची जी आहे भावना ज्यांच्या रक्तामध्ये रगारगामध्ये असे महान देशभक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान तुम्ही नाकारता. अमित शहाजींनी मागे सांगितलं पार्लमेंटमध्ये, आंबेडकर 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 क्या करते हो. म्हणजे यांची जी विचारधारा आहे ही आंबेडकर द्वेष्ट आहे. म्हणून या ठिकाणी जे आहे ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल झाला पाहिजे. मग सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी गिरीश महाजन यांचं जे आहे पालकमंत्रीपद आणि मंत्रीपद या ठिकाणी हिसकावलं पाहिजे. या 3 मागण्यांसाठी महाराष्ट्र बंद 9 तारखेला आणि जळगावला आणि नाशिकला राष्ट्रीय अध्यक्ष जगनभाई सोनवणे ऑल इंडिया संविधान आर्मी आणि विविध 10 संघटनांच्या वतीने नाशिक आणि जळगाव या 2 ठिकाणी रेल रोको आंदोलन, आक्रोश तिरंगा संविधान रेल रोको आंदोलन होणार आहे. लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा, हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा. संविधान प्रेमी, संविधानवादी, आंबेडकरवादी सर्व संघटनांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा, अशी या ठिकाणी सर्वांना जे आहे आव्हान करतो. जय तिरंगा, जय संविधान, जय भीम, जय भारत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.